भाजपा नेता किरीट सोमैया ने उद्धव ठाकरे की आलोचनाओं पर टिप्पणी करते हुए कहा कि ठाकरे अपनी आलोचनाओं के जरिए अपनी मौजूदगी दिखाने की कोशिश कर रहे हैं। उन्होंने शरद पवार और राहुल गांधी पर भी सवाल उठाए। साथ ही उन्होंने बताया मुख्यमंत्री ने आदेश दिया है कि सभी आवेदनों की जांच की जाएगी और फर्जी दस्तावेज प्रस्तुत करने वाले के खिलाफ आपराधिक कार्रवाई की जाएगी। मी काय उत्तर द्यायचं, एकटा लढणार ह्याचा उत्तर शरद पवारांनी द्यावं, राहुल गांधींनी द्यावं। आणि दुसरी गोष्ट आहे, त्यांनी एकट्याने लढलं काय आणि तिघांनी मिळून लढलं काय? आता तिघे मिळून लढले तरी 288 फक्त 48 झाले। आता हे जे सगळं चाललंय ना, स्टंटबाजी किंवा आरडाओरड, शिवीगाळ, हे त्यांचं अस्तित्व आहे हे भासवण्यासाठीची धडपड आहे। जे 2 लाख अनधिकृत घुसखोर बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय नागरिकत्व म्हणजे जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा आता उघडकीस आला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आज मी नागपूर, यवतमाळ व अकोलाचा आता माझा दौरा आहे। यात असं लक्षात आलं आहे की हा जो कायदा आहे, उशिरा जन्म प्रमाणपत्र, तो आधीपासून आहे, 69 पासून आहे। आतापर्यंत मॅजिस्ट्रेट न्यायालय याचे आदेश द्यायचे तर 25-50 एकेका वर्षात आदेश यायचे। अचानक या वर्षी जो तहसीलदारला अधिकार मिळाले तर आधी पूर्ण महाराष्ट्रात 5000 4000 असे आदेश यायचे। 2024 मध्ये 2 लाख लोकांनी अर्ज केले, 2% फेटाळण्यात आले, 1,07,000 सर्टिफिकेट दिले, बाकी 93,000 देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती। यात यवतमाळचं जर बोलायचं झालं तर पुसदमध्ये 2000 लोकांनी अर्ज केलाय। त्याच पद्धतीने यवतमाळ शहरात 1362, दारवा 1852, कळंब 1118, एकंदर 11,864 लोकांनी अर्ज केलेले आहे। आता महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय आणि जोपर्यंत सगळी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत एकालाही नवीन जन्म प्रमाणपत्र दिले जाणार नाही। 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, 70 वर्षाची माणसं अर्ज करतायत, बोगस कागदपत्र जोडतायत, तर सगळ्यांची चौकशी केली जाणार आणि ज्यांनी खोटे शपथपत्र केले आहेत, ज्यांनी बोगस पुरावे दिलेत, या सगळ्यांवर फौजदारी कारवाई होणार।